नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गाववाल्या टेकी मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आज मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार की 11वीचा पहिला कॅप राउंड लागलेला आहे. तर तुम्हाला पहिला कॅप राउंड लागल्यावर तुम्हाला कोणत्या कॉलेजला किती कट ऑफ आहे हे पाहायचं असेल आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यासाठी आपण कट ऑफ कसा चेक करायचा हे संपूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही इथे येऊ शकता. या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला असा एक ब्लू कलरचा सर्च बार दिसेल, जिथे की कट ऑफ लिस्ट असेल मित्रांनो, ठीक आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये दिसत नसेल तर 3 लाईन असतील, त्या 3 लाईनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला हे कट ऑफ लिस्ट दिसून जाईल. तुम्हाला या कट ऑफ लिस्टवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला इथं काही माहिती टाकायची, त्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर रिजन टाकायचा आहे, ठीक आहे मित्रांनो. जो पण तुमचा रिजन असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा. तुम्हाला जर माहीत नसेल तुमचा रिजन, तर काय करायचं, सर्वात अगोदर एक अंदाजे तुमचं रिजन तुम्ही सिलेक्ट करायचं आणि त्या रिजनमध्ये तुमचा जिल्हा येतो का पाहायचा. आला नाही तर दुसरा रिजन सिलेक्ट करायचा, ठीक आहे, जवळपास. त्यानंतर आता जसे की आपण इथं पुणे निवडलं आणि आपलं पुणे जिल्ह्यात असल्यामुळे, पुणे रिजन असल्यामुळे सगळं सेम आहे. आता तुम्हाला ते स्ट्रीम कोड टाकायची आवश्यकता नाही. जर तुम्हाला फक्त तुमच्या स्ट्रीमचंच बघायचं असेल तर पाहू शकता, पण आवश्यकता नाही, असं काही कंपल्सरी नाही. त्यानंतर तुम्हाला इथं सर्चवर क्लिक करायचं आहे. सर्चवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा कॉलेजची लिस्ट येऊन जाईल मित्रांनो, जिथं तुम्हाला कॉलेजची UT नंबर दिसेल, त्यानंतर कॉलेजचं नाव दिसेल आणि सर्वात महत्त्वाचा मित्रांनो स्ट्रीम दिसेल. तुम्हाला स्ट्रीम वाईज बघायचं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. बघा, आता विद्या विकास हाय स्कूल आहे मित्रांनो, हे सायन्ससाठी आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू आर्ट्ससाठी आहे. पण काही कॉलेज असे असतात की ज्याच्यामध्ये सायन्स, आर्ट, कॉमर्स तिन्ही एकातच असतात. जसे की इथं बघा, श्री भवानी विद्या लोणी आर्ट्स पण आहे, कॉमर्स पण आहे. आणि तुम्ही कट ऑफ बघताना तुम्ही ज्या स्ट्रीमला ॲडमिशन घेणार आहात त्याचं कट ऑफ बघायचं आहे. जसे सायन्स असेल, आता इथं बघा मित्रांनो, सायन्स आहे विद्या विकास हायस्कूलचं. तर इथं वुमन्स जे आहे त्याच्यासाठी जे कट ऑफ लागलेलं आहे कॅटेगरीनुसार ते एवढं असणार आहे, ठीक आहे मित्रांनो. आणि जे प्युअर आहे इथं म्हणजे जे कॅटेगरी वाईज लागणार आहेत, तर कॅटेगरी वाईज हे आहे मित्रांनो. तर अशा रीत्या तुम्हाला तुमच्या कॉलेजचा कट ऑफ चेक करायचा आहे. तुम्ही हे PDF स्वरूपात इथे डाउनलोड सुद्धा करू शकता. डाउनलोड बटनावर क्लिक करून. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की एक जिल्ह्याची जे यादी आहे ती खूप मोठी असू शकते आणि एकेकाची कमी असू शकते. त्यासाठी काही PDFला वेळ लागू शकतो, काहीला नाही. तुम्ही असं सुद्धा सर्च करू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही खाली स्क्रोल केलात तर तुम्ही जवळपास 10 ते 15 कॉलेज एका वेळेस पाहू शकता. 50 सुद्धा करू शकता तुम्ही तर रो पर पेजेस करून. आणि इथं बघा 693 पेजेस आहेत एकूण. तर याचा PDF खूप मोठा होणार आहे. तर थोडा वेळ लागू शकतो. नाहीतर तुम्ही असं सुद्धा चेक करू शकता. आणि एक टिप्स मित्रांनो, जर तुम्ही पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज अलाउड झाला नाहीये आणि तुम्ही दुसऱ्या राउंडसाठी तयारी करत असाल, तर आत्ताच तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहात त्याचा कट ऑफ नोट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यासाठी प्रिपेअर राहता येईल. नंतर शोधण्यापेक्षा आताच तुम्ही सर्व नोट करून ठेवा तुम्हाला जे कॉलेज हवे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कट ऑफ पाहू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करून सांगा. आवडला असेल तर आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम मंडळी.